माझ्या भावना तर तुम्हाला काय सांगायचं, कारण की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील लोक आणि साहेबांनी मुलं झाल्यानंतर म्हटलं होतं की जवळजवळ 99% ते लोकांची मुलं बिघडलेली असतात आणि मुलं बिघडली तर तुझी जबाबदारी. आणि मी शिक्षिका असल्यामुळे शिक्षिकेची जर मुलं जर बिघडली असतं तर आज तुम्ही माझ्यासमोर आलेच नसते. आणि आले असतं तर विचारलं असतं, बाई आधी ते 3 मुलं सांभाळ आणि त्यानंतर आमच्याशी बोल. तर अशा तऱ्हेनं एक संसारी बाई म्हणून माझी जी जबाबदारी होती त्यापेक्षाही जास्त जबाबदारी की हे मुलं म्हणजे माणूस म्हणून कसे घडतील हे डोक्यावर साधारणतः एक राहत होतं की हे माणूस म्हणून राहिले पाहिजे. हे खूप मोठे होतील असं वाटलंही नव्हतं आणि अपेक्षाही नव्हती. त्यांनी समाजात गेल्यानंतर साहेब जसे वागले तसे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून बाबासाहेबांच्या आशीर्वादाने तर हे समाजाभिमुख राहावं आणि त्यांची सेवा करावी ही एक लहानशी एक आई म्हणून ते एक सामान्य स्त्री म्हणून एक थोडी अपेक्षा होती. राहिला प्रश्न हे झाला तर हे असं कधी वाटले नव्हतं की एवढं मोठं होईल म्हणून. इतर मुलांच्या मनाने आणि साहेबांच्या बरोबरीने नव्हे तरी साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी साहेबांच्या सारखं व्हावं. लोकांशी जसे साहेबांचे संबंध होते तसे लोकांभिमुख राहून लोकांना त्यांनी प्रेमाने वागावं, न्याय द्यावा, आलेल्या पाहुण्याची आदरात एक सरबराई करावी आणि कोण लहान आहे कोण मोठा आहे ते या घरात गृहीत न धरता सगळ्यांना समान असे वागणूक द्यावी असे एक लहानसे एक भाऊसाहेब म्हणा किंवा आई म्हणा किंवा एक भारतीय स्त्री म्हणा ही एक लहानशी अपेक्षा होती. लहानपण कसं होतं भूषण साहेबांचं? काय सांगणार, सर्वोच्च पदावरती जात आहे, शपथ घेत आहेत? नाही, लहानपण तर सर्वसाधारण जे लोक राहतात त्याप्रमाणेच होतं, परंतु परिस्थिती काही फार चांगली नव्हती आणि इतकी काही वाईटही नव्हती. परंतु 5-6 माणसाच्या 7-8 माणसाच्या जेवणामध्ये जर तुम्ही 15-20 लोक जर जीव घालत असाल तर ती भाजी कशी होत असेल ते तुम्हीच विचार करा. तर अशा याच्यामध्ये त्यामुळे असं एक वातावरण होतं, कारण स्वयंपाक ही गोष्ट महत्त्वाची आहे. सगळ्यांना खाऊ पिऊ घालणं हे तर आलंच. घर म्हटल्यानंतर पहिल्यांदा हॉस्पिटॅलिटी, मग ती शिरापुरी करून खाऊ घाला तुम्ही, की चटणी वगैरे खाऊ घाला, करून प्रेमाने आलेल्या लोकांची सरबराई करणं, त्यांना प्रेमाने वागणूक देणं, ते एवढं एक सामान्य कुटुंबासारखी आमच्या घरातील वागणूक होती आणि तोच इम्पॅक्ट ह्या 3 मुलावर पडला. काय वाटते तुम्हाला, देशाच्या हिताच्या संबंधांनी कोणती निवाडे आता साहेबांनी करणं गरजेचे आहे? देशाच्या हिताच्या अनुषंगाने जेव्हापासून घडला तो साहेबांच्या सोबतच राहिला आणि साहेबांमध्ये जे गुण होते, साहेब कसे वागत होते ते त्याने सर्व आत्मसात केलं. देशाच्या दृष्टीने विचार केला तर जेव्हा तो वकील होता तेव्हा त्याला जेव्हा ऑफर आली होती न्यायाधीशाची तेव्हा दोघं बापलेकांमध्ये चर्चा झाली की वकिली करावी की जज हे ऑफर स्वीकारायची. परंतु दोघं बापलेकांनी जेव्हा चर्चा केली तेव्हा निष्पन्न असं निघालं की वकिली केली तर पैसा खूप कमावला जाईल, पैसा खूप मिळेल, परंतु जर जज झाला तर देशाला न्याय देता येईल. आणि म्हणून दोघांनी चर्चा करून जज झालं पाहिजे आणि लोकांना न्याय दिला पाहिजे हे ठरवलं. आणि तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे, मी तर हाऊसवाईफ आहे, परंतु तुम्ही पत्रकारितेच्यात असल्यामुळे वर्तमानपत्रामध्येही बरंचसं आलेलं आहे की त्यांनी देशाच्या हितासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी जे जे निर्णय दिलेले आहेत ते पत्रकारितेने छापून दिलेले आहेतच. त्यामुळे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. देशामध्ये आता वाटते तो तसा निर्णय गवई साहेबांनी द्यावा. नाही, निर्णय काय घ्यावा हे सांगायला मी आई नाही आहे. मी आई आहे ते वेगळे आहे. तो त्या चेअरवर बसल्यानंतर त्याला योग्य वाटले ते तो निर्णय घेईलच. परंतु मी एक सामान्य स्त्री म्हणून एक लोक जे भगवान बुद्धाने लोक ह्या शब्दावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये लोकांनाच केंद्रबिंदू ठेवलेलं आहे. तर लोकांना एक लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मी तर साहजिक आहे मला काय वाटणार हे तुम्हालाही माहीत आहे. तर त्यामुळे मला सांगण्याच्या ऐवजी तुम्हाला माहीत आहे, परंतु तुमची जर इच्छाच असेल तर बॅलेट पेपर हे केव्हाही चांगले आहेत.
आणि आधी बॅलेट पेपरच चालायचे, परंतु मी ह्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये फार कमी आहे. कारण मी आधीच सांगितलं की मी सर्वप्रथम हाऊसवाईफ आहे. येणाऱ्या जाणाऱ्याचं साहेबांना म्हणजे साहेबांचे मान उंच राहील किंवा साहेबांना आनंद वाटेल असं येणाऱ्या जाणाऱ्याची आयुष्यभर सेवा केली. आणि म्हणूनच पुष्कळदा वसंतराव नाईक म्हणायचे सुद्धा तुझे म्हणजे